पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या आघाडीला किती जागा आहेत आपण ते पाहूया आता। तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा सगळा संवेदनशील असा भाग। तिथं मात्र कोणत्या आघाडीला किती जागा आहेत त्या आपण बघतोय। यावेळेस आपण बघतोय महायुतीला 27 तर महाविकास आघाडीला 40 जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतरांना 3 जागा इथं मिळतील असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये। म्हणजे मराठवाड्यासारखंच यश त्यांना पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळणार असं दिसतंय। अगदी, आणि आपण बघतोय विदर्भ, मराठवाडा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बाजी मारेल अशीच। बघूया आपण आता कोणत्या पक्षाला किती जागा आहेत आपण ते पाहूया। पश्चिम महाराष्ट्रात बघा, भाजप 14 जागा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 5 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा, काँग्रेसला 15 जागा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 22 जागा, म्हणजे सर्वाधिक जागा शरद पवारांच्या पक्षाला आहेत। म्हणजे पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांचा याआधी देखील जसा दबदबा होता तोच या विधानसभेमध्ये कायम राहील असं दिसतंय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 22 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळतील असं सध्याच्या सर्व्हेमधले आकडे सांगतायत। निश्चितच तर पश्चिम महाराष्ट्रामधली ही आकडेवारी आपण बघतोय जी साम सकाळच्या सर्व्हे मधली आहे। भाजपला 14, शिवसेनेला 5, शिवसेना शिंदेंना 5, राष्ट्रवादी अजित पवारांना 8, तर काँग्रेसला 15 आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला केवळ 3 जागा पश्चिम महाराष्ट्रात मिळू शकतील। पूर्ण महाविकास आघाडीचीच मोठ शरद पवारांनी बांधली होती, एकसंघ ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। अनेक भागामध्ये आपण बघतोय भाजपला या ठिकाणी फटका बसलेला आहे, पण भाजपला नेमका कशामुळे हा फटका बसतोय, का हा फटका बसतोय याचं देखील तितकंच विश्लेषण होणं गरजेचं आहे। हा प्रश्न देखील आम्ही विचारला होता। कारण बघूया आपण आता। महायुतीत भाजपचे मित्र पक्षांमुळेच नुकसान झालंय का, तर बघा इथं काय म्हणतायत लोक। हो, अजित पवारांमुळे भाजपचं नुकसान झालं असं 22% लोकांना वाटतंय, आणि एकनाथ शिंदेमुळे नुकसान झालंय का असा जेव्हा आम्ही पर्याय दिला तेव्हा 5.5% लोक म्हणतायत हो एकनाथ शिंदेमुळे, तर तिसरा पर्याय होता नुकसान भाजपचं झालेलं नाही, 13.5% लोक म्हणतात की भाजपचं नुकसान झालेलं नाहीये, आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेमुळे नुकसान झालंय का, तर त्याला 19.7% लोक म्हणतायत हो हो। पण अजित पवारांमुळे सर्वात जास्त नुकसान झालं असं 22% लोकांचं म्हणणं आहे। महायुतीतलेच किंवा भाजपचेच काही पदाधिकारी अजून म्हणतात की आम्हाला महायुतीत अजित पवार नको। अगदी, आणि आपण बघतोय की आकडेवारी महायुतीत भाजपचे मित्र पक्षांमुळे नुकसान झालंय का, हे या सर्वे मध्ये जेव्हा आम्ही हा प्रश्न केला त्यावेळेस काय उत्तर आली, 84,000 लोक काय म्हणतायत हे आपण बघतोय। भाजपचं मित्र पक्षांमुळे नुकसान झालंय का, स्क्रीनवर बघू शकता। अजित पवारांमुळे नुकसान झालंय का, तर होय 22% लोक म्हणतायत। एकनाथ शिंदेमुळे झालंय का, 5.5% लोक म्हणतायत, आणि हो या दोघांमुळे नुकसान झालंय असं 19.7% लोक म्हणतायत। सर्वे सकाळचा आहे आणि हा कल महाराष्ट्र विधानसभेचा आहे। राज्यव्यापी सर्वेक्षणातून ही सगळी आकडेवारी आलेली आहे।